पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी थोडी राहिली होती पण ते बॉल थोडा ऑफ स्टिकच्या बाहेर राहिला आणि म्हणून की इथे अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या नंतर संघाची जी धावसंख्या झाली ती होते 29 धावसंख्या. अगदीच आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, 2 चेंडूवरती 2 मोठे फटके षटकार मारले ते अंकित याने. पाहूया पुढचे 4 चेंडू कशा पद्धतीने असतील ते बघूयात. पार्थ राईट आर्म होतो विकेट अंकित साठी. पुरवण्यांचा बॉल होता, बॅटची थोडी कडा इनसाइड कडा एज लागली आणि इथे डॉट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकार आले असतील तरी सुद्धा पार्थ बामणे याच्याकडून एक निर्धाव चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. या 3 चेंडूंमध्ये संघाची धावसंख्या होती ती 29. येणारे 3 चेंडू बाकी असतील, कशा पद्धतीचा खेळ असेल. पार्थ बामणे सुद्धा वापसी करताना पाहायला मिळतोय. अंकित स्ट्राईक एंडला. अंकित वाळवल मोठा फटका मारायचा होता, तेवढं टायमिंग प्रॉपर झाला नाही. फुल्लर तिथे येतोय, वा काय सुंदर झेल बघडला तिथे. या सुंदर झेल नंतर अंकित वाडवलची इथे पारी खतम होते. अंकित चालला बॅक टू दी पॅव्हेलियन. आउट डीजे. तो येणारे प्रत्येक चेंडू होती तो षटकारच मारणार होता आणि म्हणूनच की काय इथे षटकार मारत असताना बॅटची काढा लागली आणि अंकित यांचं विकेटचं पतन झालं. तर अंकित यांची जागा सांभाळण्यासाठी गेलेला बॅट्समॅन आहे तो मनीष, एक कलमची संघाचा दळीचा फलंदाज. त्याला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा पार्थ कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. राईट विकेट शॉटचा चेंडू होता, हाफ चेंडू होता. इथे अंपायरचा निर्णय वन्स बाउन्स दिलाय. नक्कीच पहिल्या 2 बॉल मध्ये जरी षटकार आले तरी येणारे 3 चेंडू हे निर्धाव फेकलेत पार्थ बामणे याने. नक्कीच वापसी काय करायची असते ना हे तर आपल्याला पाहायला मिळतंय पार्थ बामणे यांच्याकडून. जरी सुद्धा मोठे फटके आपल्याला पडले असले तरी आपल्याकडे जे कला कौशल्य आहे ते कला कौशल्य ते दाखवून आपल्या टीम साठी एक चांगली कामगिरी करताना दिसतात पार्थ बामणे. पुढचा बॉल आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले आहे. शेवटचा चेंडू पार्थ बामणे यांचा मनीषसाठी. गुडलेंचा बॉल होता, बॉल थोडा सबमरीन डिलिव्हरी राहिली. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, वा काय कामगिरी केली पार्थ बामण्याने. नक्कीच ही कामगिरी आवडली असेल तर एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया पार्थ बामण्यासाठी. थँक्यू. षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या संघाची धावसंख्या होती ती 29. तब्बल आतापर्यंत या मॅच मध्ये जर तुम्ही बघायला गेलेत ना तर कलंजी संघाने आतापर्यंत षटकार आणि चौकार डील करताना पाहायला मिळतात. ना सिंगल ना 2 रन पण षटकार चौकाराच्या सहाय्याने अगदी 29 धावसंख्या 2 षटकामध्ये करताना पाहायला मिळतात. तिसरा बॉलर आलाय, बॉलर नेम आहे राज. कशा पद्धतीचा असेल. राज आहे बॉलिंगला आणि तसेच राज आहे बॅटिंगला सुद्धा. काय करेल. बॅटची कडा घेतली होती ते काय होते इनसाइड एज लागली होती. नक्कीच एक लेफ्ट आर्म गोलंदाज आणि त्याचा कट पद्धतीचा चेंडू असला बॅटची कडा घेतली आणि पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच तुम्ही जर पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे राज उर्फ पप्या. गेले कित्येक वर्ष आपल्या टीमसाठी ऑलराऊंडरची भूमिका करताना पाहायला मिळतोय. अगदी गावासाठी क्रिकेट खेळता खेळता त्याच्या परफॉर्मन्स वरती इतकी बढत झाली की नक्कीच बाहेर जाऊन लीग सुद्धा पद्धतीचा खेळ खेळत होता राज. पुन्हा एकदा राज. कुडलेंचा बॉल होता त्याला एक साइडला मारलाय अगदी हाय अँड हँडसम पद्धतीचा हा स्ट्रोक आणि बॉल चालला अगदी सीमा रेषा पार षटकार.
ओके थँक्यू. नक्कीच बघू शकता पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर पप्पाने सुद्धा त्याचा क्लास दाखवला आणि बॉल लेग साईडला अगदी सीमारेषा बाहेर षटकार पडवला. येणारा तिसरा चेंडू असेल राजचा. राजसाठी राज विरुद्ध राज कशी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा घुटमाट एक तमाशात एक राजचा अगदी इन्फॉर्म बॅट्समॅन कमी संघासाठी पुन्हा येतोय षटकार. अगदीच तुम्ही बघू शकता ज्या फॉर्म मध्ये राज आहे. अगदीच गेले कित्येक वर्ष आपल्या संघासाठी खेळतोय आणि या यंदाचा जर हंगाम बघितलं तर नक्कीच श्रीवर्धन प्रीमियर लीग बघाल तिथे सुद्धा त्या चांगल्या फॉर्म मध्ये होता आणि तोच फॉर्म घेऊन आपल्या गाभासाठी खेळताना दिसतोय राज राऊत. पुन्हा एकदा अगदी पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर 2 बॉल मध्ये 2 षटकार लगावले आणि दडपणामध्ये आणले खरबारचे वडील बॉलर राज याला. पुन्हा एकदा गुलेनचा बॉल होता तिथे माझा प्रयत्न होता तेवढं टायमिंग झाला नाही. सिंगल तर कम्प्लीट केली आहे. एकदा सुद्धा कम्प्लीट झाली. दुसऱ्या बॉलचा प्रयत्न होता तिथे मनीष यांना आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. नक्कीच सॅक्रिफाईस करताना त्यांना काही वाटणार नाही कारण ज्या फॉर्म मध्ये राज आहे ना त्या फॉर्म मध्ये असताना राजला कशा पद्धतीने आपल्याला स्ट्राईक वर येईल यांनीच हेच पाहायचं होतं म्हणून मनीष यांनी त्यांची विकेट सॅक्रिफाईस केली. मनीष यांची जागा सांभाळण्यासाठी चाललंय अनिल. 18 नंबर जसे प्रदान केलेला आहे तो अनिल. आतापर्यंत 4 चेंडू झाले. या 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या होते ती 42. पुन्हा एकदा राजसाठी वुडलँडचा बॉल होता. बॉल थोडा कट झाला आणि हा कट जास्तच झाला आणि म्हणूनच इथे अंपायरचा इशारा होतो व्हाईट बॉल. या व्हाईट नंतर संघाची जी धावसंख्या होती ती 43. येणारे 2 चेंडू सुद्धा अजून बाकी असतील. या दोन चेंडू होते मोठे फटके मारण्याचा माणूस असेल राज राऊत यांचा आणि तोच माणूस असेल राज यांचा की ते निर्भय चेंडू कशा पद्धतीने येतील. एक चांगली मॅच चांगल्या पद्धतीची मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा राज फुलार यांचा बॉल होता. बॅटची कडा घेतली होती तिथे फिल्डर येतोय आणि इथे पुन्हा एकदा कॅच पकडले. राज राऊत यांची पारी झाले समाप्त. नक्कीच तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने तो बॅटिंग करत होता त्या पद्धतीने त्याला आउट होणं निश्चित होतं कारण जो फॉर्म घेऊन त्याला होता त्याला मोठे फटकेच मारायचे होते आपल्या संघासाठी आणि तो करत असताना आपला विकेट सुद्धा गेला. पुन्हा एकदा त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय तेजस. कशा पद्धतीचं बॉल केलं राज तेजससाठी. आतापर्यंत 1 चेंडू बाकी आहे आणि स्कोर झाला होतो 43. पुन्हा एकदा राज तेजस शेवटचा बॉल. वुडलँडचा बॉल होता तिथे कट केला. बॅटची कडा लागली होती. 1-2 धावणार होते आणि इथे धावता आपली विकेट सुद्धा सॅक्रिफाईस केले. इथे जात आहे आउट होत बॅट्समन. 3 ओव्हरचा समाप्ती होते. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या होती ती 43. 44 टू विन खरबाची वाडी डीजे.
हॅलो. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये कलमजी संघाचा फर्स्ट बॅटिंग करत असताना 43 धावा केल्यात आणि 18 चेंडूमध्ये 44 धावांचं आव्हान हे खरबाची वाडी संघाला दिलंय. नक्कीच तुम्ही जर पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये या ज्या 43 धावा केल्यात या 43 धावांमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव धावून काढले आणि बाकी सगळ्या धावा ह्या चौकार आणि षटकार मध्ये डील केल्या कळमजे संघाने. हो, कारण त्या पद्धतीचे बॅट्समन त्यांच्यामध्ये आहेतच, अगदीच मोठे हिट मारण्यामध्ये सक्षम असतात. तर त्याच पद्धतीचा खेळ खरबाची वाडी संघ करेल का हे येणारे वेळच आपल्याला पाहावी लागेल. नक्कीच स्ट्राईकला बॅट्समन असेल निखिल, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल नरेश. तर बघूया कशा पद्धतीचा गेम इथं पाहायला मिळतोय. नक्कीच एक चांगली मॅच इथं आपल्याला पाहायला मिळते. कारण स्ट्राईकला बॉलर आहे अमोल वाडवल, अगदी एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो या असोसिएशन मध्ये. कशा पद्धतीची बॉलिंग टाकेल, राईट आर्म उडतो विकेट. अमोल निखिल उजरेसाठी निखिल तेवढाच मातब्बर फलंदाज आहे आपल्या संघासाठी, कारण आतापर्यंत कित्येक वर्ष एक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल फिलालेंचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बॉल अगदी चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स, अगदी सीमारेषा पार. पहिलाच बॉल होतोय चौकार. शॉर्ट पद्धतीचा बॉल होता, त्याला पुल केलाय. तिथे बॉल सीमारेषा पार जाईल का? हो, अगदी फिल्डरच्या मस्तक देत बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार. बघा कशा पद्धतीने मॅच पाहायला मिळते. अमोलने सुद्धा ज्या निखिलला चौकार आणि षटकाने सुरुवात केली होती त्याचाच रिव्हेंज घेत असताना निखिलने चौकारून षटकार मारलाय. पुन्हा एकदा अगदी काउंटच्या दिशेने अमोलवर हल्ला चढवला निखिल उजरेने. पुन्हा एकदा बॉल चाललोय सीमारेषा पार, षटकार. तीन चेंडूमध्ये चौकार षटकार मारले होते आणि त्याचा रिव्हेंज घेत निखिल सुद्धा तीच कामगिरी करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा अमोल स्लोअर मध्ये बॉल होता त्याला फिल्डरच्या डोक्यावरून चाललाय. पुन्हा एकदा बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चाललाय चौकार, सीमारेषा पार. त्यामध्ये अमोल चांगली कामगिरी करेल का बघूयात. राईट अप ओव्हर द विकेट अमोल वाडवल. पुन्हा एकदा गोल्डनचा बॉल होता, अगदीच वेग आणि नुसता वेग होता या बॉल होती आणि म्हणूनच काही इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय अमोल वाडवल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक बॉल येणं बाकी असेल, 20 धाव संख्या झालेली आहे. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 24 धावेची आवश्यकता असेल खरबाजी वाडी संघाला. पहिल्या 4 चेंडूमध्ये खूप मोठे हल्ले चढवले होते अमोल वाडवल. पुन्हा एकदा गोल्डनचा बॉल होता, त्याला स्टेअर केला ऑफ साईडला, फिल्डर होता पण अगदी थोडीशी मिसफील्ड झाल्यानंतर एक धाव सुद्धा घेतली. दुसऱ्या धावांचा प्रयत्न होता. नरेश वाह, काय रनिंग केली आहे आपल्या संघासाठी. एकूण 6 चेंडू हाताळले गेले. या 6 चेंडूमध्ये 22 धावा खर्च केला अमोल वाडवल याने. येणारे 12 चेंडू बाकी असतील आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असेल ती खरबाजी वाडी संघाला. नक्कीच तुम्ही पाहू शकता एक चांगली मॅच इथे पाहायला मिळाली. सेमीफायनल 2 चा सामना तुम्ही जर विचार केला तर
वन हा सामना झाला होता खडवली आणि दाखण्या संघामध्ये, आणि खडवली संघ हा फायनल मध्ये प्रवेश केलाय. तर त्यांच्या जोडीला कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल हे आपण पाहूयात. कारण कळंबची संघ सुद्धा अगदी वारंवार या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स करत असतो. कित्येक चॅम्पियन्स चा किताब त्यांच्या नावावरती आहे. तर त्या नावाप्रमाणेच त्यांचा गेम इथे पाहायला मिळेल का ही वेळच आपल्याला बघावी लागेल. आता निखिलने त्याचं काम केलं. पहिल्या चेंडू ओव्हरमध्ये 22 धावा केल्यात, पण स्ट्राईक गोलंदाज आलाय तो राजचं नाव विचार केलं तर आताच्या सीझन मध्ये खूप चांगली कामगिरी बॅटिंग अर्थात बॉलिंग मध्ये सुद्धा करत आहे राज. कशा पद्धतीचा 6 चेंडू हाताळेल बघूयात. थोडस फिल्डिंग सेट करत असताना राज इथं पाहायला मिळतोय. अगदीच लेग साईडला एक चांगलं प्रोटेक्शन आपल्या गोलंदाजीसाठी करताना पाहायला मिळतं. राज पुन्हा एकदा फुल लाईनचा बॉल होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने यॉर्कर बॉल असताना त्याला खूप चांगल्या पद्धतीचा बॉल खेळलाय आणि बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार. राज शॉर्टल्या पद्धतीचा बॉल होता त्याला पुल केलंय. इथे फिल्डर आहे तिथे काय होईल. हो तिथे थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि तिथे आपला पाहायला मिळतंय बॉल चाललाय सीमारेखा पार चौकार. बॉलला पेस चांगला होता आणि म्हणूनच की काय इथे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले आणि या संघाची धावसंख्या झाली ती 30. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे खरबाजीवाडी संघाला. पप्प्या कशा पद्धतीची बॉलिंग करेल, ज्याप्रमाणे आपलं नाव आहे, ज्याप्रमाणे मानगाव प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा किताब मी का घेतला होता याचा प्रात्यक्षिक इथं पाहायला मिळेल का पप्प्यांच्यातून. पाहूया कशा पद्धतीची बॉलिंग करेल नावेसाठी. निर्धाव चेंडू आलाय, हाय लेवलचा कॉन्फिडन्स आहे. कशा पद्धतीचा बॉल असेल राईट मोडतो विकेट. राज गुडलेचा बॉल होता त्याला फिल्डरच्या डोक्यावरून मारलाय. बॉल अगदी चाललाय जमिनीला घासत चालतो पुजत. बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार. बघू शकता नरेशने अगदी 4 चेंडू मध्ये 3 चौकार लागवले. कोणतीही रिस्क घेतली नसताना आपल्या संघासाठी या 3-4 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केला. संघाची धावसंख्या झाली ती 34. येणाऱ्या चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. नरेश कशा पद्धतीचं बॅटिंग करेल. पुन्हा एकदा गुलेनचा बॉल होता त्याला ऑन साइडला मारलाय. एक धाव कंप्लीट झाली. तिथे फिल्डर येतोय आणि इथे एका धाब्यावरती समाधान मानायचं होतं पण इथे काय करतोय. हो 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 इथे आपला विकेटचं सॅक्रिफाईस केलाय नरेश याने आणि पहिल्या विकेटचं बदल होतंय खरबाजीवाडी संघासाठी. इझी इथे कुठेतरी मॅच चांगल्या फ्लो मध्ये चालली होती आणि कुठेतरी इथे थोडीशी घाई केली का नरेशाने. चांगले फटके येत होते. एक्स्ट्रा रनची गरज होती का ही येणारे बरेच प्रश्न आहेत. ही मॅच आल्यानंतरच आपल्याला याची उत्तरे सापडतील. कारण पप्प्याने चांगला चान्स क्रिएट केला आणि 5 चेंडू हाताळले गेले. तर येणारे 7 चेंडू बाकी असतील. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे खरबाजीवाडी संघाला. हा टर्निंग पॉइंट ठरेल का कळंबची संघासाठी. कारण यासाठीच जाणला जातो कळंबची संघ आपल्या संघासाठी कशा पद्धतीची कामगिरी करेल. नरेश यांची जागा सांभाळण्यासाठी आले ते विराज. शेवटचा बॉल राज यांचा. फिल्डर पद्धतीचा चेंडू होता. तिथे फिल्डर आहे. बॉल वन्स बॉल तिथे फिल्डर तैनात आहे आणि तैनात असताना 1 धाव कंप्लीट झाली. येणारे 6 चेंडू बाकी असतील. या 6 चेंडू मध्ये संघाला
8 धावेची गरज असेल. या ठिकाणी आमच्या गुरुस्थानी असलेले श्री बुवा सचिनजी डोनके सर यांचं आगमन झालंय. तर या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत आहे. तर मी तळेगावचे संगणक असतील मयूर यांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तर चला मॅच मध्ये जिथे येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. अगदीच मी मगाशी म्हटलं होतं एक हाय व्होल्टेज सामना इथे पाहायला मिळतो दोन संघामध्ये. कळमचे वर्सेस करबाचेवाडी. येणारे 6 चेंडू 8 धावा 8 धावा 6 चेंडू. बॉलिंग लाईनअपला असेल आर्यन, एक नवोदित गोलंदाज आहे. एक चांगली कामगिरी केली आहे आपल्या संघासाठी आणि कशा पद्धतीची कामगिरी केली, कशा पद्धतीची फिल्डिंग सेट करतोय कळमचे संघ. कारण ते प्लॅनिंग साठीच जाणलं जातं. ज्या पद्धतीने इंग्लंड संघ हा जेव्हा, कारण तुम्ही जर पाहायला गेलं इतिहास तर असं म्हटलं जातं की इंग्लंड संघाची प्लॅनिंग ही वर्ल्ड मध्ये बेस्ट प्लॅनिंग म्हणून संबोधली जाते. तर तेच करत असताना आता कळमचे संघ कशा पद्धतीचा असेल. पहिला बॉल आर्यन, फुलालेंचा बॉल होता. बॉल थोडासा लेग स्टंपच्या बाहेर राहिला आणि म्हणूनच की काही ते वाईट चा इशारा दिलाय अंपायरने. येणारे 6 चेंडू पुन्हा एकदा असतील. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे खरबाजीवाडी संघाला. आव्हान थोडं सोपं आहे पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. पुन्हा एकदा आर्यन, फुलालेंचा शॉर्ट पद्धतीचा बॉल होता. तिथे फिल्डर ठेवलाय दिलाय आणि तिथे काय करेल. एक धाव तर कंप्लीट झाली आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करताना पाहायला मिळते. फिल्डर मध्ये थोडस फंबल झालं. थोड्या वेळातच असोसिएशनची मीटिंग आहे तर कमिटी मेंबर्स आणि पदाधिकारी यांनी स्टेजच्या बाजूला यायचं आहे. पुन्हा आर्यन, फुलालेंचा बॉल होता. बॉल फुलटस होता. त्याला फुलटोल बसू गेलाय. अगदी बॉल वाढवलाय. सीमा रेखा पार षटकार.